आठवड्याच्या शेवटी काय होतं माहिती आहे का, फ्रीजमध्ये भाज्या तर असतात पण त्या खूप थोड्या थोड्या असतात. काय करावं काही सुचतच नाही. सगळ्याला पुरेल अशा पण नसतात. मी तर आहे नाही तेवढ्या भाज्या घेतल्या आणि त्या बारीक कट करून घेतलेल्या आहे. तिथं बटाटा, बीन्स, गाजर, फ्लावर, टोमॅटो आणि शिमला मिरची. हळद टाकली त्यावरती थोडीशी, बिर्याणी मसाला टाकला, धनजिरं पूड, तिखट, गरम मसाला आणि दही टाकून घ्यायचं. 1 वाटी दही घ्यायचं आहे. इथे टाकली कोथिंबीर आणि पुदिना, थोडासा बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना, वाटाणे, चवीपुरतं मीठ टाकून हे छान मॅरिनेट करण्यासाठी 10 ते 15 मिनिटं ठेवायचं. मस्त मॅरिनेट करून घ्यायचं आणि लगेच आपल्याला तर राईस शिजून घ्यायचा. इथं काय घेतलेलं आहे मी, खडे मसाले टाकले, तेजपत्ता, पुदिनाचे पाने, थोडंसं मीठ आणि हे अर्धा 1 तास मी भिजू घालून ठेवलेला तांदूळ, वरतून थोडंसं तूप. आपलं लगेच तेल छान आहे. आपला भात शिजून घ्यायचा आहे. इथे टाकलेला आहे कांदा, तळून घेण्यासाठी कांदा आणि थोडंसं लसण अद्रकची पेस्ट. छान कांदा तळून घ्यायचा. तर आपण मॅरिनेट केलेल्या भाज्या ऍड करायच्या आणि त्याला व्यवस्थित मिक्स करायचं. हे छान शिजवून घ्यायच्या भाज्या. बघा मॅरिनेट केल्या त्याच्यामुळे आपल्याला इथे 10 ते खूप कमी वेळेमध्ये छान ह्या भाज्या शिजून निघतात आणि टेस्ट पण एकदम भारीच लागते. बघा तर पूर्ण आपला मसाला त्याच्यामध्ये गेलेला असतो आणि ह्या भाजीची चव मस्त त्याच्यात उतरलेली असते. मस्त ह्या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. बघा 10 ते 15 मिनिटं ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या. राईस पण आपल्याला शिजलेला असतो. आपला राईस शिजून झाला की आपल्याला ह्या भाज्या पण शिजवून घ्यायच्या. आता थोडंसं पाणी टाकायचं, अजून 5 ते 10 मिनिटं शिजवायचं. बघा ह्या भाज्या शिजलेल्या आहेत. इतर लगेच आपण कांदा घ्यायचा, तो छान तळून घेतलेला आहे. भाज्या टाकायच्या आपण याच्या. दुसरं पातेलं घेतलं, लगेच त्याच्यात भाज्या टाकलेल्या आहेत. वरून शिजलेला राईस टाकलेला आहे. थोडंसं पुदिना आणि कोथिंबीर टाकायची. परत आहे नाही तेवढी आपण पूर्ण भाजी घ्यायची आणि पातेल्यात ओतून घ्यायची. परत राईस टाकायचा, आहे नाही तेवढा पूर्ण लेअर देऊन टाकायचा. त्याला छान लेअर दिले की थोडंसं कोथिंबीर, पुदिनाची वरून टाकायचा, बारीक चिरलेला कांदा आणि थोडंसं तूप. आपल्याला इथे बिर्याणीची चव दुप्पट करणारं हे तूप टाकायचं आहे. आणि आपल्याला याचं काय करायचं, बिर्याणीला आपल्याला दालचिनी घ्यायची आणि स्मोक द्यायचा आहे. त्याच्यावरून थोडंसं तूप टाकायचं आणि एकदम छान आणि मस्त अशी आपली व्हेज दम बिर्याणी तयार झालेली आहे. संडे स्पेशल झटपट ही आपली रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना, नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा झटपट पटापट ही आपली बिर्याणी कशी तयार झाली नक्की कमेंटमध्ये मला सांगा. थँक्यू फ्रेंड्स.